नमस्कार, मी ज्योती पाटील. लिपी फूड अँड फॅशनमध्ये पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओसोबत तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर तुम्हाला सुद्धा अशी परफेक्ट इडली बनवायला शिकायची असेल तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ बघा. सीझन कोणताही असो, इडली करत असताना आपण काय चुका टाळायला पाहिजेत आणि बऱ्याच वेळेला आपण जी इडली बनवत असतो ती फुगत नाही किंवा चपटी होते, पीठ व्यवस्थित फर्मेंट होत नाही, आंबवलं जात नाही. यासाठी काही टिप्स फॉलो कराव्या लागतील, तरच इडली जी आहे ती आपली व्यवस्थित होणार आहे. जाळीदार इडली बनवण्यासाठी तेही थंडीच्या दिवसांमध्ये काय काळजी घ्यावी ती माहिती या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर व्हिडिओ स्किप न करता बघावा लागेल आणि भरपूर साऱ्या टिप्स आहेत त्या वापरल्या तर तुमची ही इडली 100% परफेक्ट होणार आणि जाळीदार सुद्धा होणार. इडली बनवत असताना सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते आपल्याला तांदूळ कशा पद्धतीचा वापरायचा आहे ती सुद्धा माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेलच. तर इडली बनवत असताना आपण तांदूळ योग्य प्रमाणात वापरायचा आहे, त्याचबरोबर डाळ सुद्धा आपल्याला योग्य प्रमाणात वापरायची आहे. तर इथं तुम्ही बघू शकता हे इडलीचं पीठ जे आहे एकदम परफेक्ट आंबवलं गेलेलं आहे, फर्मेंट झालेलं आहे. जर मी हे पीठ अर्धा तास जर बघितलं नसतं तर हे पीठ जे आहे ते पूर्णपणे बाहेर सांडलेलं असतं. तर योग्य वेळेला आपल्याला लक्ष देऊन हे पीठ आणि सगळे जे साहित्य आहे ते योग्य प्रमाणात वापरायचं आहे. जर लक्ष नसतं दिलं पीठ तर हे पूर्ण बाहेर गेलं असतं. बघू शकतो एकदम हलकं तर झालेलंच आहे आणि योग्य असं आंबवलं गेलेलं आहे. जसं की आपल्याला इडलीसाठी जेवढं पीठ तयार पाहिजे असतं त्याच पद्धतीने हे पीठ जे आहे ते व्यवस्थित फर्मंट झालेलं आहे. तर याच्यासाठी काही टिप्स आहेत ते तुम्हाला फॉलो कराव्या लागतील, तरच हे पीठ व्यवस्थित तुमचं फर्मेंट होणार आहे. ज्या की तुम्हाला टिप्स स्किप न करता व्हिडिओ बघावा लागेल, त्या टिप्स तुम्हाला समजून जातील. अशाच पद्धतीने तुमचं सुद्धा पीठ आंबवलं जायला पाहिजे. हे पीठ आता वेगळं करून घ्यायचं आहे आणि नंतर त्याची इडली बनवायची आहे. तर सगळ्यात पहिले आपण तांदूळ कोणता वापरलेला आहे तर ते सांगते इथं तुम्हाला. मी इथं घेतलेला आहे कोलम तांदूळ. आपण कोणताही तांदूळ एकदम राशनचा सुद्धा वापरू शकतो, पण एकच वाटी साहित्य घेण्यासाठीच आपल्याला वापरायचे आहे. इथे मी 3 वाट्या तांदूळ घेतलेला आहे. आपण तांदूळ कोणताही वापरू शकतो, पण ते तांदळाचा भात जो आहे ते चिकट न होणारा पाहिजे. चिकट तांदूळ असतील तर वापरायचं नाहीये तो तांदूळ, कारण आपली इडली सुद्धा चांगली होणार नाहीये त्याने. एकदम मोकळा जो भात होतो त्याच तांदळानं आपल्याला इडलीसाठी वापरायचा आहे. इथे मी 3 वाटी तांदूळ घेतलेले आहे, तर त्याच वाटीने मी इथं 1 वाटी उडीद डाळ घ्यायची आहे. तर डाळ धुत असताना आणि तांदूळ धुत असताना काय काळजी घ्यायची आहे तर इथे मी 1 चमचा मेथीदाणे वापरायचे आहेत. मेथी टाकल्यामुळे आपली जी इडली आहे ती व्यवस्थित फुलली जाणार आहे. व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आहे. तांदूळ 2-3 वेळेस धुवून घेऊ शकतो, पण डाळ जी धुत आहे तर आपल्याला डाळ फक्त 2 वेळेस धुवून घ्यायची आहे आणि ती पण हलक्या हातानं धुवून घ्यायची आहे. जास्त वेळ चोळायची नाहीये, कारण त्यातलं जे पौष्टिक तत्व असतात ते निघून जातात आणि आपली इडली जी आहे ती फर्मंट होण्यासाठी मदत नाही होणार. त्यासाठी आपल्याला डाळ फक्त 2 वेळेस हलक्या हातानं धुवून घ्यायची आहे, जास्त चोळायची नाहीये. ही खूप महत्त्वाची टिप्स आहे आणि तांदूळ निवडण्याची सुद्धा खूप महत्त्वाची टिप्स आहे. जरी आपण राशनचा जरी तांदूळ घेतलेला असेल तर तो तांदूळ भात चिकट होणारा पाहिजे. इथं मी 1 वाटी त्याच वाटीनं पोहे घेतलेले आहेत. पोहे धुवायचे नाहीयेत, या स्टेपला टाकून द्यायचे आहेत. पोहे स्वच्छ आहेत, त्याच्यामुळे जास्त दूध बसलात तर आपण पोहे जे आहेत ते चिकट होणार आहेत. पोहे टाकल्यामुळे जी इडली आहे ती एकदम हलकी होते, पांढरी शुभ्र सुद्धा होते आणि जाळीदार सुद्धा व्हायला मदत होते. त्यासाठी आपल्याला पोहे आणि मेथी यामध्ये टाकणं खूप महत्त्वाचं आहे, तरच आपली इडली जी आहे ती व्यवस्थित पांढरी शुभ्र हलकी होणार आहे आणि जाळीदार होणार आहे. 100% ह्या जर प्रमाणात तुम्ही इडलीचं साहित्य भिजवायला ठेवलं तर तुमची इडली जी आहे ती 100% परफेक्ट होणार आहे. आता हे जे तांदूळ आणि डाळ आपल्याला 8 तासासाठी, कमीत कमी 8 तासासाठी किंवा 10 तासासाठी आपण भिजवायला ठेवायचे आहेत. व्यवस्थित असे डाळ आणि तांदूळ भिजलेले आहेत. तर आता हे तांदळातलं पाण्याचा आपण वापर नाही केला तरी चालतो, पण हे जे डाळीतलं पाणी आहे हेच पाणी आपल्याला पीठ वाटताना टाकायचं आहे. तांदळातलं पाणी नाही टाकलं तरी चालतं, पण डाळीतलं पाणी जे आहे ते हेच वापरायचं आहे. त्यामुळे जी इडली आहे ती व्यवस्थित आपली फुलली जाणार आहे. सगळ्यात पहिले आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे, जेणेकरून डाळ चिकट असते, भांड्याला चिटकून राहते. त्यामुळे तांदूळ अगोदर वाटायचे नाहीयेत, डाळ वाटायची आहे. यामध्ये आता पाणी हेच वापरायचं आहे. आपण तांदूळ वाटत असताना जरी हे पाणी उरलं तर हेच पाणी यामध्ये टाकून व्यवस्थित असं हलकं वाटून घ्यायचं आहे. डाळ थोडीशी चिकट वाटली तरी पण काहीच प्रॉब्लेम नाही, पण तांदूळ वाटत असताना तांदूळ थोडासा रवाळच वाटायचा आहे. या पद्धतीने बघू शकतो. व्यवस्थित असं एकजीव होईपर्यंत आपल्याला वाटून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं त्यामध्ये डाळीचा कण न राहता वाटून घ्यायचं आहे, तरच इडली जी आहे ती आपली व्यवस्थित होणार आहे. डाळीचा जर कण राहिले, थोडीशी जाडसर डाळ राहिली तर इडली फुलली जात नाहीये. या पद्धतीने एक स्वच्छ असं पातेलं घ्यायचं आहे. पातेलं असं घ्यायचं की आपलं पीठ पूर्ण वाटून झाल्यावरती थोडीशी जागा शिल्लक राहायला हवी, असं पातेलं निवडायचं आहे.
शक्यतो स्टीलचं वापरायचं आहे, ॲल्युमिनियमचं किंवा प्लास्टिक काचेचं अजिबात वापरायचं नाहीये. स्टीलमध्येच व्यवस्थित आपली इडलीचं पीठ जे आहे ते फर्मंट होण्यासाठी मदत होते. ही सुद्धा खूप महत्त्वाची टिप आहे. जर तुम्ही ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये जर ठेवत असाल तर जे पीठ आहे ते व्यवस्थित फर्मंट होणार नाहीये. भिजू घालू शकतो, पण आपण इडलीचं पीठ जे आहे ते फर्मंट होण्यासाठी ठेवू शकत नाही त्यामध्ये. तर स्टीलचंच वापरायला हवं कधी पण वापरत असताना. आणि जे भांडं आहे ते थोडंसं मोठं असायला हवं. पीठ आपलं म्हणजे टाकून सुद्धा थोडीशी जागा शिल्लक राहील या पद्धतीने असायला हवं. तर हे पीठ आपलं डाळ वाटून झालेली आहे. तांदूळ वाटायचे राहिलेले आहेत. तांदूळ वाटून घेत असताना आपल्याला तांदूळ जे आहेत ते रवाळ वाटून घ्यायचे आहेत. एकदम पण बारीक करायचे नाही. जर बारीक केले तर आपली जी इडली आहे ती चपटी होते आणि व्यवस्थित फुलली जात नाही. रवाळ जर तांदूळ वाटला तरच आपली इडली जी आहे ती एकदम रवाळ आणि फुलली जाणार आहे. तर आता हे जे पाणी आहे ते हे पाणी आपल्याला पूर्ण तांदूळ वाटत असताना सुद्धा हे पाणी वापरायचं आहे. अजिबात हे पाणी जे आहे ते फेकून द्यायचं नाहीये. शेवटपर्यंत जरी राहिलं तरी आपलं पीठ जरी घट्ट झालं तर त्यामध्ये सुद्धा हे पाणी आपण वापरू शकतो. तर आपल्याला जर सकाळी नाश्त्याला इडली बनवायची असेल तर आपण अगोदरच्याच दिवशी याची पूर्वतयारी करून घ्यायची आहे. जर आपल्याला दुसऱ्या दिवशी जर इडली बनवायची असेल तर आदल्या दिवशीच 8 वाजता आपल्याला तांदूळ भिजायला घालायचे आहेत. 8 ते 9च्या दरम्यान जरी टाकले तरी आपल्याला 8 तास भरपूर असं आपले तांदूळ आणि डाळ जे आहे ते भिजून होतात तयार. अशा पद्धतीने आपण रात्रभर हे पीठ जे आहे ते व्यवस्थित फर्मंट होण्यासाठी ठेवू शकतो आणि व्यवस्थित आपलं 12 ते 16 तासाच्या जवळ हे पीठ जे आहे ते आंबवण्यासाठी ठेवू शकतो. भरपूर असं तास मिळतात आणि हे पीठ जे आहे ते तितक्या वेळात फर्मंट भरपूर प्रमाणामध्ये होतं. उन्हाळ्यामध्ये एवढा वेळ द्यायची गरज नाही, कारण हिवाळ्यामध्ये हे पीठ थोडंसं फर्मंट व्हायला वेळ लागतं, पण तेवढा पण वेळ लागत नाही कारण आपण यामध्ये पोहे आणि मेथ्या वापरलेल्या आहेत. तर हे पूर्ण आता माझं पीठ जे आहे ते व्यवस्थित असं वाटून झालेलं आहे. एकजीव करायचा आहे. या स्टेपला हाताने जरी तुम्ही मिक्स केलं तरी पण काहीच अडचण नाही. हाताने जर हे मिक्स केलं तर हाताच्या ओबेनं सुद्धा हे पीठ फर्मंट होण्यासाठी मदत होते. हाताची जी गरमी असते ते त्या पिठामध्ये लागली जाते, त्यामुळे सुद्धा हे पीठ जे आहे ते फर्मंट होण्यासाठी मदत होते. तर बघू शकता आता हे पीठ किती प्रमाणामध्ये आपल्याला एवढं अंतर असतानाचं हे पीठ ठेवलेलं आहे. तर फुलून आपलं हे पीठ तुम्ही सुरुवातीला सुद्धा बघितलेलं आहे केवढं फुलून झालेलं आहे, एकदम हलकं झालेलं आहे. अशा पद्धतीने मी त्या ग्लासची एक लीड वरती ठेवून दिलेली आहे आणि त्यासाठी एक मस्त अशी टावेल, उबदार अशी टावेल वरती झाकून ठेवलेली आहे. हे जे पीठ आहे ते आपल्याला उबदार ठिकाणी ठेवायचं आहे, तरच हे पीठ जे आहे ते व्यवस्थित फर्मंट होणार आहे. या पद्धतीने त्याच्यावरती भरपूर अशी जाड अशी लेअर टाकून टावेल ठेवलेली आहे. आता हे ओव्हरनाईट फुललेलं पीठ आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला हे सकाळी उघडून बघायचं आहे. अधूनमधून आपण रात्रीचं जर एखाद्या वेळेस उठलात तर चेक सुद्धा करू शकतो, जेणेकरून जे पीठ आहे ते एकदम फुलून बाहेर पडू शकतो. यासाठी रात्रीचं पीठ जे ठेवलेलं होतं आणि सकाळी जे पीठ आपण उघडून बघितले यामध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये बदल दिसत असेलच. तर आपण हे पीठ जे रात्रीचं भिजायला ठेवलं होतं, झाकून ठेवलं होतं, त्यामध्ये मिठाचा मी वापर अजिबात केलेला नव्हता. ज्या वेळेला आपल्याला इडली बनवायची आहे त्याच वेळेला आपण यामध्ये मीठ वापरणार आहोत. तर या पिठामध्ये तुम्ही बघू शकता किती मस्त अशी जाळी तयार झालेली आहे. हे पीठ आपलं एकदम हलकं झालेलं आहे, भरपूर असं आंबवून झालेलं आहे, फर्मंट झालेलं आहे. या पद्धतीने जर तुम्ही सुद्धा करून ठेवलं इडलीचं पीठ, तुमचं सुद्धा नक्कीच या पद्धतीने फुललं जाणार आहे. थंडीच्या दिवसामध्ये सुद्धा हे पीठ याच पद्धतीने जर तुम्ही स्टेप बाय स्टेप केलं तर भरपूर प्रमाणामध्ये व्यवस्थित होणार आहे. तर आता हे यामध्ये पीठ आपल्याला मिक्स पूर्णपणे करता येणार नाहीये, तर हे पीठ जे आहे ते एका दुसऱ्या भांड्यात सुद्धा मी थोडंसं काढून घेणार आहे. आता या स्टेपला मला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. थोडंसं म्हणजे आपली जेवढी क्वांटिटी आहे त्याच क्वांटिटीने आता यामध्ये मीठ टाकायचं आहे. यामध्ये आपण सोड्याचा वापर अजिबात करणार नाहीये. मेन म्हणजे बिना सोड्याची आपण इडली बनवणार आहोत. ते इडली तयार करत असताना भांड्यामध्ये पाणी भरपूर प्रमाणामध्ये गरम करायला ठेवायचं आहे. थंड पाणी जर तुम्ही खाली ठेवलेलं असेल आणि वरती जर तुम्ही प्लेट लावत असाल तर ती इडली तुमची फुगणार नाही, चपटी होणार आहे. त्यासाठी तुम्हाला पाणी उकळतं ठेवायला पाहिजे आणि त्यानंतर प्लेटला आपण ऑइल करून घ्यायचं आहे. पूर्णपणे ऑइल लावून घ्यायचं आहे. कोणत्याही फ्लेवरचं तुम्ही तेल यामध्ये वापरू शकता. तेलाचं प्रमाण थोडंसं कमीच लावायचं आहे, जास्त लावायची नाहीये. त्याने सुद्धा आपली इडली जी आहे ती तेलकट आणि काळी होण्याची शक्यता असते. तर या पद्धतीने मी आता या इडल्या ज्या आहेत ते व्यवस्थित असं त्यामध्ये लावून घेणार आहे. पण खालचं जे पाणी आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की उकळतं असायला हवं. या पद्धतीने, कारण जी उकळी आहे पाण्याची त्याच उकळीने जी इडली आहे ती व्यवस्थित फुलली जाणार आहे. बघू शकतो 15 मिनिटानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद करून द्यायला फक्त
फक्त 5 मिनिटं किंवा 2 मिनिटं आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. ही प्लेट अशीच ठेवून द्यायची आहे आणि 5 मिनिटे थंड झाल्यानंतर आपण ही इडली काढून घ्यायची आहे. त्याचा रिझल्ट तुम्ही बघू शकता, तुमच्या एकदम समोर आहे. जरी आपण चपटी करून बघितली तरी त्याच्या पूर्व स्थितीमध्ये ती इडली येत आहे. म्हणजे आपली इडली जी आहे ती एकदम परफेक्ट आणि 100% परफेक्ट झालेली आहे. तुम्ही सुद्धा या इडलीचा आनंद घ्या आणि व्यवस्थित असं योग्य प्रमाणासहित ही इडली तुम्ही सुद्धा बनवा आणि नक्कीच ही इडलीची रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि तुमचा अनुभव माझ्याशी शेअर करा. तुमची इडली याच पद्धतीने फुलली की नाही फुलली. जर तुम्हाला व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर ही इडली तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि याचा रिझल्ट माझ्याशी शेअर करा. तर ही इडलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, माहिती कशी वाटली, यातली आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि इतरांसोबत सुद्धा शेअर करा. म्हणजे त्यांना सुद्धा या इडलीचा अनुभव घेता येईल आणि त्यांना सुद्धा याचा रिझल्ट बघायला मिळेल. जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला असेल तर धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.